पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टींमुळे अगदी झगडून गेलो. मी आणि माझं या दोन शब्दात संपूर्ण आयुष्य आपण घालत असतो. पण जर का तुम्हाला आकाशात झेप घ्यायची असेल तर या सर्व बंधनातून मोकळं व्हावं लागेल, तरच तुम्ही झेप घेऊ शकता. अहो, श्रीरामांनी पण सगळं वैभव सोडलं आणि ते वनवासात गेले. जाताना ते फक्त श्रीराम होते, पण परत आल्यावर ते प्रभू श्रीराम झाले. तेव्हा आयुष्यात जर काही प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला माया, मोह, लोभ, मत्सर, द्वेष या सर्व गुणांचा त्याग करावा लागेल. तेव्हाच तुम्ही आकाशामध्ये अगदी स्वच्छंदपणे विहार करू शकाल. तेव्हा आता ऐकूया, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
झेप गेले पातळा आकाशी झेप गेले पातळा सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा आकाशामध्ये भ्रमण करता करता पंढरपूर केव्हा आलं काय माझ्या सुद्धा नाही कळलं. आता आपण थोडंसं पंढरपूरमध्ये बघू. कारण विठू भावानी पण आपली वाट पाहत आहे.